बाजूला गडचिरोलीमध्ये जाऊयात। या ठिकाणी मतमोजणीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झालेलं आहे। काही अनुचित घटना घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे। याच ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनीही आढावा घेतलाय। खरं सांगायचं म्हणजे आजच्या दिवसाची आतुरतेने वाट बघणारे उमेदवार किंवा नागरिक हा दिवस म्हणजे फार महत्त्वाचा दिवस आहे, कारण की हा दिवस म्हणजे आज निवडणुकीचा निकाल आणि 2 तारखेला जी निवडणूक झाली होती त्याचा निकाल 3 तारखेला देण्यात येणार होता, परंतु काही आरक्षणाच्या मुद्द्यावर ते तारीख वाढवण्यात आली होती व काल काही प्रभागाची निवडणूक झाली व आज निकाल येणार आहे त्याचा। त्याकरिता उमेदवारांच्या मनातील धाकधुकी वाढली होती आणि गडचिरोली शहराची जी निवडणूक होती नगर परिषदेची ते या ठिकाणी बघू शकता। कृषी महाविद्यालयामध्ये स्ट्रॉंग रूममध्ये या ठिकाणी मतपेट्या ठेवण्यात आलेल्या होत्या आणि पोलिसांचा चोख कडक बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकता शेकडोच्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, काही अनुचित घटना घडू नये याकरिता। आणि सकाळी 6 वाजतापासून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। एकंदरीत जर विचार केला तर आज गडचिरोलीचे जे उमेदवार आहे ते आज डोळ्यामध्ये म्हणजे त्यांच्या आज डोळ्यामध्ये आतुरता दिसत आहे की आज निकालामध्ये काय येणार आहे नेमकं आणि चित्र काय दिसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। NDTV मराठीकरिता मनीष रक्षमवार, गडचिरोली।